नंबर. आवडला मला. आवडला. बॉडी काउंट 0. ये खचार 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 एवढी दिसतो मी तसा थोडासा. सुंदर सातारा, स्वच्छ सातारा. सो हाय गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये. आता वाजलेत सकाळचे 8. मी चाललोय जिममध्ये. आता काय विषय, आपला एक भाव येणार आहे माझ्याकडं टॅटू बनवण्यासाठी सांगलीवरून. तर बघू कसं काय होते. आता माझी जिमची बॅग पण तयार आहे. आता तुम्हाला दाखवतो. तर जाऊ आता फटाफट जिममध्ये. जिममधलं वर्कआउट करू आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. ओके, तर मित्रांनो चाललोय मी आता जिममध्ये. सकाळ सकाळी जिम करायची मजा पण वेगळीच असते. तुम्ही पण घाबत बसू नका. सकाळी लवकर उठा, जिमला जावा. जिम जाओ बॉडी बनाओ, जिम जाओ बॉडी बनाओ. शक्यतो आमच्या सातारकरांची सकाळ सकाळ सुरुवात अशीच असते. सुंदर सातारा, स्वच्छ सातारा. हे तर पोचले आता आपण जिमच्या खाली. जिममध्ये जाऊ फटाफट. ओके गाईज, वर्कआउट कम्प्लीट. आज बायसेप मारला भावांनी. दे दिसना. ओके, सो आता आपण आपलं बॉडी वेट काउंट करू. 60. बॉडी वेट 60 आहे, बॉडी काउंट 0. सो गाईज, आता आपण रेडी झालोय आंघोळ वगैरे करून. आता काहीतरी खाल्लं पाहिजे, पण आमच्या घरातले गेलेत सगळीच बाहेर. आता आपल्यालाच काहीतरी करून खाल्लं पाहिजे. पण तुमच्या भावाची कुकिंग स्किल म्हणजे एकदम, आपल्याला फक्त ऑमलेट बनवा येतं. त्या ऑमलेट तेवढं बनवू आणि तेवढं खाऊन आपण डायरेक्ट शॉपमध्ये जाऊ. ओके, किधर है अंडा, किधर है. ओके, आई गे. घचार 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 आपल्याला फुल यावं. ये खचार 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 खचार. जास्त पण ऑइल नाही गेलं पाहिजे, तेवढंच मापात. भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा. मला सगळं पडू दे, सगळं पडू दे. ओके, सो गाईज, आपलं ऑमलेट तयार झालंय. बघू आता कसं झालंय. बघतो, 1 मिनिट. झालं आता रेडी आपण शॉपवर जाण्यासाठी. कसं वाटतं आउटफिट तुमच्या भावाचा, सांगा कमेंटमध्ये नक्की. नाही थोडंसं प्रेबी करतो म्हणजे जरा कसं काहीतरी रेडे चाळे करायची सवय मला लहानपणापासूनच आहे, पण ते दाखवत नव्हतं.
ॲक्च्युली आता ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवतो, जेवढं मला दाखवता येईल तेवढं. हा हा हा, केवढं दिसतो मी तसा थोडासा नॉर्मली. जॉलाईन माझी कुठं गेली, गायब झाली सगळी. ठीक आहे, आता जरा बल्किंग सीझन आहे ना त्यामुळे. ठीक आहे, बाय बाय, भेटू आता आपण शॉपमध्ये. सो गाईज आता आपण पोचले शॉपपाशी, जाऊ आता शॉपमध्ये. ओके मध्ये. तो गाईज आज आपल्यापाशी कोण आले बघायचे का तुम्हाला? हा आपला भाऊ आहे, सांगलीवरून आलाय खास आपल्यापाशी टॅटू बनवायला आणि मला भेटायला पण. हा माझा लहानपणीचा मित्र आहे, म्हणजे लहानपणी नाही का आपण मामाच्या गावाला गेलो ते मित्र असतो ना आपला, सगळ्या गोष्टी दाखवतो गावातल्या, तो हा माझा मित्र. आज आला आपल्याकडे खास टॅटू बनवण्यासाठी. एकदम छोटासा टॅटू आहे, नेकवर बनवायचा आहे त्याला. त्रिशूळ आहे आणि राधे राधे, तो हा दादाला बनवायचा आहे. हा पण माझा फ्रेंड आहे, गावचाच, अथर्व नाव आहे ह्याचं, आणि ह्याचं सूरज. तर बघू आता आपला टॅटू कसा होतोय. तो गाईज आता आम्ही आलोय नाश्ता करायला. ओके, तर मित्रांनो आता आपला सगळा सेटअप तयार झालेला आहे. तर सुरतचा टॅटू बनवायचा आहे, छोटासा एकदम नेकवर. मग आता करूया सुरुवात त्याला. तर मित्रांनो आता आपण सुरतचा टॅटू चालू करतोय. सूरज करायचं का चालू? सूरज खास टॅटू बनवण्यासाठी आला आपल्याकडं सांगलीवरून. म्हणजे प्रेम बघा भावाचा आपल्यावर. लहानपणाचा मित्र, पण दोस्ती अशी करायची असते जेणेकरून तुमचा मित्राचा धंदा पण झाला पाहिजे. भेटायला पण आलाय मला खास, आणि खास टॅटू बनवायला पण आलाय. बघा आता टॅटू कसा होतोय. टॅटूचा फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. तर मित्रांनो आता बनवतो आपण अथर्वचा टॅटू. अथर्वचा पण एकदम छोटा टॅटू, राधे राधे नावाचा. आता बनवतो, मग तुम्हाला दाखवतो त्याचा फायनल रिझल्ट. ओके. बघा मित्रांनो, बघता बघता आपला दुसरा मित्र पण आला, कुमार. आता याचा टॅटू चालू आहे, त्याचा टॅटू आला की तुम्हाला दाखवतो. काहीच आपले आता सगळ्या भावांचे टॅटू झालेले आहेत, तुम्हाला दाखवत होता. प्रत्येकाचा एकेकाचा तुम्हाला टॅटू दाखवतो. सूरजने आपल्या 2 टॅटू केले. हा एक केला त्याच्या मम्मी पप्पांसाठी, आणि हा एक केला आहे त्याने त्रिशूळ. आणि कुमारने केला आहे त्याच्या पण मम्मी पप्पांसाठी, आई बाबा असा. आणि अथर्वने केलं आहे राधे राधे. तर भाव आता आपल्यासाठी एवढ्या लांबून आलेत, तर त्या सगळ्यांचं धन्यवाद. सूरज कसा वाटला टॅटू तुला? मस्त झालं, एक नंबर, आवडला मला. आवडला ना? कुमार छान झालं, आवडला ना? एक नंबर. ओके भावांना, तुमचं प्रेम असंच राहू द्या माझ्यावर. आणि इथं तुम्हाला भेटायला तुमच्या गावाकडे मी लवकरच, आपण मजा करू तिकडं. ह्या सरांचा पण करायचा आहे, पण त्यांना आता टाइम नाहीये. ते ऑफिसमधून न सांगता आलेत, त्यांना भरपूर गडबड आहे, पण ते आपल्याकडे येणार आहेत 100%. ओके, तर भावांना आता जाताना व्यवस्थित जावा. पोचल्यावर मला फोन करा. 100% व्यवस्थित जावा.